आपल्या सर्वांना माहीत आहे की एका राजाने आपल्या राणीच्या स्मरणात एक ताजमहल बांधला होता। पण चंद्रपूरमध्ये एक अशी समाधी आहे जे एका राणीने आपल्या राजाच्या स्मरणात एक भव्य समाधी बांधली आहे। राणी हिराई यांनी राजा बिरशाहच्या स्मरणात बांधलेली ही समाधी काय आहे, या समाधीचा मागचा इतिहास चला आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर रोहन आडेकर व्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। प्रवेशद्वारातून आत गेल्यावरच प्रथम दर्शनीत एक भव्य डोले उंच कळस असलेली एक भव्य समाधी दिसू लागते। गोंड राजा बिरशाह याची हे भव्य समाधी 17व्या शतकाच्या सुरुवातीला गोंड राणी हिराईने तिच्या प्रिय पतीच्या स्मरणात बांधली होती। ही समाधी महाराष्ट्रातील राजाची सर्वात मोठी समाधी आहे आणि त्यात गुंतागुंतीची कोरीव कामे आहे। राणी हिराई तिचे पती राजा बिरशाहच्या नंतर सिंहासनावर आरूढ झाली, कारण त्यावेळी गोंड वंशाला पुरुष वरस नव्हती। राणी हिराईने 15 वर्ष राज्य केले। 1704 ते 1719 या काळामध्ये तिने हा स्मारक बांधला। राणीने आपल्या पतीच्या स्मरणात बांधलेली हे एकमेव समाधी आहे। राणी हिराईच्या हृदयात वसले होते ते राजा बिरशाह। राजा बिरशाहची मृत्यू राणी हिराईला असहनीय होती। एकीकडे राज्यकारभार आणि दुसरीकडे पतीचे आठवणीची व्याकुळता, अशी वेदनादायक मनस्थिती त्यांची होती। राणी हिराईने आपल्या प्रिय पतीच्या स्मरणात भव्य समाधी उभारण्याचे निर्णय घेतले। प्रेमाचे अमर प्रतीक म्हणून जगात ताजमहलाचे नाव घेतले जाते। शहाजहाने आपल्या लाडक्या पत्नीच्या म्हणजे मुमताजच्या स्मरणात हा अतुलनीय स्मारक निर्माण केले। पण एखाद्या राणीने आपल्या पतीच्या स्मरणात निर्माण केलेले पहिले भव्य समाधी वस्तू आज चंद्रपूर महानगरात विद्यमान आहे। राजा बिरशाहची समाधी म्हणून ते ओळखले जाते। 17व्या शतकातली ही समाधी आजही अटूट प्रेमाची साक्ष देत इथे उभा आहे। दरवर्षी व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा होत असताना आजच्या प्रेमवीरांना या समाधीचे खरे महत्त्व समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे। असे म्हणतात, प्रेमाला कृतीची जोडी हवी। त्याच मुक्तिमंत उदाहरण म्हणजे गोंड राजवंशातील राजमाता हिराईने ताजमहलच्या धर्तीवर उभारलेली ही अप्रतिम वस्तू। चंद्रपूर येथे 17व्या शतकात गोंड राजाचे राज्य होते। राजा बिरशाह हे शासक होते। राणी हिराई आणि राजा बिरशाह यांचं एकमेकावर अतिशय प्रेम होतं। राजा बिरशाह यांच्या हत्येनंतर कारभार राणी हिराईने आपल्या हाती घेतले। आज जिथे अंचलेश्वर मंदिर आहे त्याच्याच परिसरात राजा बिरशाहची समाधी बांधण्यात आली। शहाजहाने ताजमहल निर्मिती करताना आधी मॉडेल तयार करायला सांगितले। त्यातील मूसा या कारागीरने तयार केलेली प्रतिकृती त्याला आवडली आणि नंतर ताजमहलाची निर्मिती झाली। अशाच पद्धतीने राणी हिराईने सुद्धा दगडाचे एक मॉडेल तयार करून घेतले। ते आवडल्यावर या समाधीची निर्मिती झाली। आजही हे दगडाचे मॉडेल नागपुरातल्या वस्तू संग्रहालयात ठेवले आहे। बिरशाहची समाधी हे सँडस्टोनने बांधली असून चुन्याने जुळवली आहे। एखाद्या राजाची महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी समाधी आहे, त्यामुळे या समाधीचे प्राचीन वस्तू म्हणून महत्त्व तर आहेच, शिवाय प्रेमाचे प्रतीक म्हणून या समाधीचे विशेष ओळख आहे। आज या समाधीला भेट देऊन अनेक विवाहित जोडपे सुद्धा आपल्या प्रेमाची कबुली देतात। पुरातत्व विभागासाठी हे समाधी दुर्लक्षात असली तरी सच्चे प्रेमवीर मात्र या समाधीपासून प्रेरणा घेतात। ज्याला प्राचीन इतिहासाचे आणि स्थापित कालाचे अभ्यास करायचे आहे असे संशोधक इथे भेट देत असतात आणि इतिहासाच्या कालपटावर पती प्रेमाचे अद्भुत आदित्य शिल्पकामी कायमच गोंदवल्या गेले। हे काव्य मेहता नात्याचे तुरलता जपत राणी हिराई याचे दत्तक पुत्र राजा रामशाह यांनी राणी हिराईच्या मृत्यूनंतर राजा बिरशाह याची समाधीच्या अगदी समोर राणी हिराई यांची समाधी बांधली, ज्यामुळे मृत्यूनंतरही त्यांचे अलौकिक पातळीवरील साम्य ध्याय सोबत कायम आहे। राणी हिराईची समाधी अष्टपूर्ण असून उंची जवळपास 15 फूट आहे। या समाधीची रचनाच अशा प्रकारे केली आहे की दोनही समाधीच्या अरप्यातून बघितलं की दोनही समाधीचे दर्शन होते। मुघल स्थापित कालाचे प्रभाव असलेले हे भव्य वस्तू उभारून राणी हिराई इतिहासात अमर झाली। सध्या ही अमर वस्तू पुरातत्विक विभागाच्या अखत्यारीत आहे।
पर्यटकांच्या दृष्टीने या परिसराचा विकास होऊ शकतो, पण अजूनही त्याकडे राज्यकर्त्यांचे लक्ष गेले नाही. त्यामुळे हे प्रेमाचे प्रतीक केवळ व्हॅलेंटाईन डेलाच लोकांना आठवते. तर असा होता राजा बीरशाह यांच्या समाधी स्थळचा इतिहास. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक शेअर करून घ्या. जर तुम्ही चंद्रपूर किंवा चंद्रपूरच्या आजूबाजूच्या गावातून असाल तर प्लीज एकदा तुम्ही या राजा बीरशाहच्या समाधी स्थळला पाहायला जरूर जाजो. आणि आता भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.